हॅलो अरे बोल ना. अरे काय मुग गिळून बसला 2 दिवस झाले गायब आहे तू. तुला समजत का तू काय करू राहिला? कुठे आहे तू आता? तू मला सांग तू आता कुठं आहे? आपल्या कट्ट्यावर. मग तुला थांब तिथं आलोच मी. अरे 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 काय बस. अरे काय रे तुला? काय नाही रे गंगा, लय मोठा प्रॉब्लेम झाला रे. हेडन काय करतो? काय प्रॉब्लेम नसतो. बोल काय आलं तुला? मोकळं बोल. काय करू यार गंगा, लग्न झाल्यापासून बायकोची आणि आईची कंटिन्यू भांडणं चालतात रे. बायकोची बाजू घेतली की आई म्हणती बायकोचा बैल झाला, आणि आईची बाजू घेतली की बायको म्हणती आईच्या पदराला बांध. अरे कुणाला सांगावं यार? माझ्यासाठी तर आई आणि बायको दोघी पण सेम आहे ना रे. आईनी पण मला लहानचं मोठं केलं, तिचे उपकार विसरून चालणार नाही. आणि बायको पण तिचे आईबाप सोडून माझ्यासाठी आली ना रे. ती नेमकं बाजू घ्यावं तर कुणाची घ्यावं यार? बाजू कोणाची घ्यायची नाही तुला सांगतो. जे खरं असेल ना, कोणालाच राग येईल असं वागायचं नाही. काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात. काही गोष्टी ह्या कारणानं ऐकायच्या, त्या कारणाने सोडून द्यायच्या असतात. बायकोला एकांतात काही गोष्टी सांगायच्यात, आईलाच गोष्टी सांगायच्यात. दोघांचे भांडणं होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. आपण पुरुष मंडळी काय करतो माहिती आहे? बायकोनं सांगितलं की आईवर ताव काढतो, आईने सांगितलं की बायकोवर ताव काढतो. इथं तर चूक होती ना सगळ्यांची. आईने जर काही सांगितलं ना तर तिला म्हणायचं थांब मी समजून सांगतो बायकोला, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बायकोनं जर काही सांगितलं ना, थांब मी आईला समजून सांगतो. अरे आपण जर मधला दुवा जर व्यवस्थित नाही राहिलो तर दुसरं कोण मध्यस्थी करणार? आपणच हे सांभाळलं पाहिजे. आणि आपण जर टेन्शन घेऊन बाहेर गेलो, काही जर जीवाचं बरं वाईट केलं तर हे दोघं कोणाकडे बघणार? घर सोडणं काय हा शेवटचं पर्याय नाही. आज बरं तू बाय बरं माझ्यापेक्षा गोड दिसतो तू रडत वाचला. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा.